नमस्कार. 23 मार्च 1931 हा शहीद-ए आझम भगतसिंग यांचा शहीद दिन. त्या दिवशी 3 तरुणांना फाशी झाली होती. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. या तरुणांना आपण फक्त विनम्र अभिवादन म्हणून चालणार नाही. तर ज्या तरुणांच्या शहीद होण्यामुळं, ज्या तरुणांच्या बलिदानामुळं आज हा देश मुक्त आहे. आपण लोकशाही देशामध्ये जगतो आहोत. त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये या तरुणांचा जो रोल होता, तो फक्त भगतसिंगाकडे पाहून त्यांची टोपी, त्यांच्या मिशा आणि इन्क्लाब जिंदाबाद एवढं म्हणून चालणार नाही. तर भगतसिंग हे आपल्या तारुण्यात 24व्या वर्षी शहीद झाले आणि शहीद होताना भगतसिंगाच्या ओठावर स्मित हास्य होतं. खरं म्हणजे 24व्या वर्षी जर कोणाचा मृत्यू होत असेल तर फार दुःखद आहे. परंतु भगतसिंग शहीद होताना त्यांच्या ओठावर जे काही स्मित हास्य होतं, या स्मित हास्याचं रहस्य जर आपल्याला कळायचं असेल तर भगतसिंगांना सर्व अर्थाने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भगतसिंगांनी जेलमध्ये असताना 288 पानाची जी डायरी लिहिली, त्या डायरीमध्ये जगातल्या बेस्ट विचारवंतांचे, क्रांतिकारकांचे त्यात विचार त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि भगतसिंगाचं अक्षर जर तुम्ही पाहिलं तर मोत्यासारखं होतं, मोत्यासारखं, आणि तेही इंग्रजीमध्ये. भगतसिंगाची इंग्रजी भाषेवर प्रचंड कमांड होती. ते भगतसिंग तरुण असताना फासावर गेले. त्या भगतसिंगाला त्यांचे मित्रमंडळी, तरुण म्हटल्यानंतर इश्क मोहब्बतच्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. ते म्हणायचे, मेरी कलम वाकिफ है मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क लिखना भी चाहूं तो वो इन्कलाब लिख देती है. म्हणजे त्यांच्या रोमारोमामध्ये ही क्रांती, देशाला मुक्त करण्याचं स्वप्न त्यांनी अंगीकारलं होतं आणि ते आयुष्यभर जगले. आणि म्हणूनच भगतसिंगाकडे केवळ त्यांच्या पेहरावाकडे पाहून भगतसिंग संपले असं होत नाही, तर हा तरुण जगावेगळा होता. या तरुणांचं आपण जेव्हा आयुष्य वाचत असताना त्यांच्या जेलमधली डायरी असेल का व्हाय आय एम एन अथेइस्ट हे पुस्तक असेल, असं म्हणतात की भगतसिंगांनी याच्याशिवाय अजून 4 पुस्तकं लिहिली होती, पण ती 4ही पुस्तकं प्रकाशित झाली नाही. म्हणजे भगतसिंगाच्या विचाराचा ठेवा जो आहे तो त्या पुस्तकामध्ये आला असता, आपण वाचला असता, तर आज जेवढे आपण समृद्ध आहोत यापेक्षा नक्कीच काकणभर शिल्लक समृद्ध असतो. पण भगतसिंगाचे विचार हे दाबल्या गेले, संपवल्या गेले. पण जे विचार त्यांच्या लेखाच्या माध्यमातून, संपादकीच्या माध्यमातून, किंवा त्याने लिहिलेले पत्र जे आहेत किंवा लिहिलेली जी डायरी आहे त्या माध्यमातून आपण जेव्हा वाचतो, तेव्हा हा केवळ शहीद झालेला तरुण इतकंच त्यांना लिमिट आपण ठेवू नये. कारण हा तरुण जरी लहान असला तरी या तरुणाच्या डोक्यामध्ये जगातल्या प्रचंड महान क्रांतिकारकाचे, विचारवंताचे विचार त्यात भरलेले होते. आणि त्यांनी सम्राट अशोकाचं जे एकेकाळचं अखंड भारताचं स्वप्न होतं, प्रत्यक्षात असणारा जो जो भारत होता, त्या भारताला पुन्हा एकदा या पृथ्वीतलावर अवतरवण्याचं स्वप्न होतं, ज्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सर्वांना सुखी संपन्न जीवन जगण्याचं स्वप्न त्या भारतामध्ये होतं. तो तरुण केवळ फासावर गेलेला तरुण एवढंच त्याला लिमिटेड न ठेवता त्यांचं जे स्वप्न होतं भारताचं, ते त्यांच्या विचारात झलकतं. आणि त्यामुळंच भगतसिंगाचं आयुष्य हे सर्व अर्थानं वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की ज्या लाहोरच्या जवळ जे लालपूर बंगा हे जे गाव आहे, आज ते पाकिस्तानमध्ये आहे, त्या ठिकाणी 28 सप्टेंबर 1907 रोजी त्यांचा जन्म झाला. आणि ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला ते कुटुंब म्हणजे त्यांचे आजोबा असतील, वडील किशनसिंग असतील, 2 काका असतील, हे सर्व क्रांतिकारक होते. आश्चर्याची गोष्ट आणि नवलाची गोष्ट ही की ज्या दिवशी भगतसिंगाचा जन्म झाला त्या दिवशी त्यांचे वडील किशनसिंग आणि 2 काका जे क्रांतीच्या निमित्तानं जेलमध्ये सरकारने टाकलं होतं, त्यांची सुटका झाली. आणि त्यामुळं भगतसिंगाकडे कुटुंबाचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे फार वेगळा होता, की भगतसिंग आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या क्रांतीसाठी एक शुभसंकेत आहे. नक्कीच भगतसिंगाच्या निमित्तानं या देशाला मुक्ती मिळणार आहे. आणि त्यामुळं भगतसिंगाचं कुटुंब भगतसिंगाकडे एक वेगळा क्रांतिकारक, नवा क्रांतिकारक, छोटा क्रांतिकारक असं म्हणून पाहत होते. आणि झालंय तसंच. भगतसिंग 4 वर्षाचे असताना जेव्हा वडील शेतामध्ये काही पेरणी करतायत, ते विचारतायत, सारखेच प्रश्न विचारायचे,
जेव्हा ते विचारतात की तुम्ही काय करतात, तर ते सांगायचे मी बीज पेरतोय, मग काय होईल, त्याचं झाड होईल, मग काय होईल, त्याला फळं येतील वगैरे. मग भगतसिंगला प्रश्न पडायचा, अरे असं होतं का? मग ते काय करायचे, ते 4 वर्ष असताना घरात धावत गेले, एक लाकडी बंदूक काढली त्यांनी आपली खेळण्यातली आणि ते चिखलाने काढू लागले. वडील म्हणाले, अरे तू काय तो करतो काय? ते म्हणाले, मी बंदूक पेरतोय, म्हणजे या बंदूकचं झाड होईल, ह्याला पण बंदुका येतील आणि मग ह्या साऱ्या बंदुका घेऊन आपण सारे मिळून इंग्रजांना पळून लावू. म्हणजे त्यांना लहानपणीच त्याच्या संस्कारातच हे क्रांतीचं बीज, क्रांतीचं बाळकडू त्यांना मिळालं होतं आणि ते आयुष्यभर त्यांनी जपलं. म्हणजे भगतसिंग ज्या लालपूर बंगा ज्या गावात जन्मले त्या आसपास आणि कुटुंबात हे क्रांतीचं वातावरण असल्यामुळं त्यांना बोलण्या वागण्यामध्ये सर्व ते इंग्रज, दुश्मन, बंदुका हेच होतं. पण हे केवळ मारामारी करणं हे नाही, तर भगतसिंग फार मोठ्या विचाराचे, सकस विचार करणारे आणि पॉझिटिव्ह विचार करणारे एक विजनरी व्यक्ती होते. आणि त्यामुळंच त्यांच्या शहीद होण्यामध्ये त्या क्रांतिकारक विचाराच्या सोबतच एक एक विजन असणारा जो तरुण आहे, त्या तरुणाचं आयुष्य पाहणं गरजेचं आहे. आणि हे समजावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ बनत असताना मला काही पैसे मिळावेत, माझं नाव व्हावं हा उद्देशच नाही. मला वाटतं सत्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी हा माझा अनेक व्हिडिओ प्रयत्न असतो. जर तुम्हाला आवडलं तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आता सोडून द्या. किंवा काही कमवणे वगैरे हा माझा उद्देश नक्कीच नाही. तर असो, भगतसिंग विषय महत्वाचं असताना भगतसिंग 12 वर्ष असताना आपण जी घटना ऐकलेली आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, त्यांच्या गावापासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर जालियनवाला बाग आहे. त्या ठिकाणी इंग्रजांनी त्या जालियनवाला बागेमध्ये शेकडो लोक शांतीपूर्ण सभा घेत होते. त्या सभेवर जनरल डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि त्यामध्ये शेकडो लोक, खरं म्हणजे ते ठिकाण असं आहे की चारी बाजूला बंदिस्त आहे, मध्ये एक विहीर आहे आणि त्या ठिकाणी जो रस्ता जाण्याचा आहे त्या बाजूनं इंग्रजांचे सैनिक त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि शेकडो लोकांचे प्राण घेतले. काही लोक प्राण म्हणजे बंदुकीच्या भीतीपुढे विहिरीत उड्या मारल्या, काही स्त्री होत्या, पुरुष होते, अनेक लोकांचे त्या ठिकाणी जीव गेले आणि त्या जालियनवाला बागमध्ये सारं रक्त सांडलं होतं. त्यावेळेला भगतसिंग फक्त 12 वर्षाचे होते. त्यांच्या वडिलांसोबत ते देखील उद्या त्या ठिकाणी गेले आणि पाहतात तर काय, त्या जमिनीवर सारं रक्त सांडलं होतं. 12 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणची माती, ज्या मातीमध्ये रक्त मिसळले, ती माती घेतो, एका बाटलीमध्ये जमा करतो आणि त्याला बुच्चर लावून घरी आणतो. आणि त्याने ती माती आयुष्यभर जपली, पुजली, कारण त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला होता. बळी घेणारे इंग्रज होते, इंग्रज आपले दुश्मन आहेत, जी स्मृती कायम राहावी म्हणून त्यांनी ती माती घरी आणली होती. आणि 12 वर्षाच्या मुलामध्ये जे काही क्रांतीचं बीज ताकदीनं रोवल्या गेलं ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कायम राहिलं. हे भगतसिंग 15व्या वर्षी ज्या वेळेला देशामध्ये महात्मा गांधीचं वारं होतं, असहकार चळवळ सुरू होती, त्या चळवळीमध्ये सहभागी झाले 15 वर्षी. आणि त्यानंतर ते गांधीजीच्या शब्दाला मान देऊन जे त्यांनी सांगितलं ते करायचे. आणि त्या असहकार चळवळीमध्ये सहभागी असताना एक किस्सा घडला, चोरी चोरा या ठिकाणचा, ज्या ठिकाणी तरुणांनी थोडस त्या असहकार किंवा शांततेत चालणाऱ्या चळवळीला हिंसक वळण दिलं आणि मग महात्मा गांधी नाराज झाले आणि त्यांनी ते आंदोलन थांबवलं. आंदोलन थांबवल्यामुळं देशातले सारेच तरुण नाराज झाले की आंदोलन थांबायला नाही पाहिजे होतं म्हणून. आणि मग अनेक जण महात्मा गांधीच्या विरोधात बोलू लागले की नाही नाही नाही, शांततेच्या मार्गानं इंग्रज आपल्याला आझादी देणार नाही, आपण सशस्त्र क्रांती केली पाहिजे. आणि मग सशस्त्र क्रांती करणारा गट निर्माण झाला, त्यात भगतसिंग देखील होते. आणि मग भगतसिंगांनी लाहोर सोडून ते कानपूरला आले. खरं म्हणजे त्यावेळेला त्यांचं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं. कॉलेजचा किस्सा आपण पाहिला पाहिजे. कॉलेजमध्ये असताना देखील ते जे काही वाचायचे, बोलायचे, लिहायचे, त्या सर्व गोष्टीमध्ये क्रांती, इन्कलाब ह्या गोष्टी राहायच्या. त्यांनी इंग्रजांसमोर एक नाटक करत असताना देखील इंग्रज कसे देशावर जुलूम करीत आहेत हे त्या नाटकातून दाखवलं. इंग्रजांना हाकलून दिलं पाहिजे इंग्रज पाहत असताना ती ताकद एका कॉलेजच्या तरुणामध्ये होती. आणि
तो जो क्रांतीचा जो नारा आहे, जो भगतसिंग निर्माण केला, इन्कलाब जिंदाबादचा, ज्या नाऱ्यानं संपूर्ण भारतभर तरुणांना पेटवलं, त्याच्यातली ऊर्जा जागी केली आणि ती ऊर्जा घेऊन सारे तरुण इन्कलाब जिंदाबाद म्हणून इंग्रजांविरुद्ध लढले. त्यांचं वाचन खरं म्हणजे हा मुलगा 24 वर्षाचा असताना फासावर जातो, तोपर्यंत या मुलांनी 500च्या वर पुस्तक वाचली होती. म्हणजे जेलमध्ये असताना 250च्या वर पुस्तक वाचले आणि जेलच्या अगोदर असताना 2-2.5 पुस्तक वाचले होते. हे सारे पुस्तकं जगातल्या बेस्ट साहित्यिकांची, क्रांतिकारकांची आणि मोठ्या मोठ्या विचारवंतांची ही पुस्तकं होती. आणि त्या पुस्तकामधनं भगतसिंगाच्या विचाराला प्रेरणा मिळाली, चालना मिळाली आणि त्यामुळं भगतसिंगाचे विचार हे एक मोठ्या मॅच्युअर्ड विजनरी विचारवंतासारखे विचार होते. हे कशावर आपण म्हणतोय, त्यांनी लिहिलेली 288 पानाची जी डायरी आहे, त्यात त्यांनी लिहिलेले जे पत्र आहेत त्यात, किंवा त्यांनी जे काही संपादकीय लिहिलं, जे काही लेख लिहिले, त्यातून ते दिसतं. मग भगतसिंग लाहोरहून जेव्हा कानपूरला आल्यानंतर त्यांना कळलं की एका ठिकाणी राहून आपण मारामाऱ्या करणं काही उपयोग नाही काही, कारण कुणाला मारणं हा काय पर्याय नसतो, पण लोकांच्या डोक्यात क्रांती पेरल्या गेली पाहिजे म्हणून कानपूरला येऊन त्यांनी संपादकीय लिहिलं, काही लेख लिहिले, पॉम्पलेट लिहिले. आणि याचा परिणाम असा झाला की कानपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हे वृत्तपत्र किंवा पॉम्पलेट जेव्हा लोकांपर्यंत जायचे, तेव्हा ते लोक सारे भगतसिंगाची भाषा बोलू लागायचे. की क्रांती करत असताना विचारपूर्वक शांत डोक्याने इंग्रजांना ज्याच्यामुळं जास्त झळ पोहोचेल, देश सोडणं आवश्यक आहे हे वाटेल, अशी कृत्य केले गेले पाहिजे, हे त्यांच्या त्या लेखामध्ये असायचं. आणि त्यामुळं इंग्रजांच्या लक्षात आलं की एखाद्या माणसाने रस्त्यावर येऊन एखादा इंग्रज अधिकारी मारला तर फार फरक पडत नाही, परंतु सामान्य माणसांचे डोके भडकवणं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये क्रांतीचा विचार पेरणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि त्यामुळं त्यांनी कानपूरमध्ये भगतसिंगांना अटक केली, जेलमध्ये टाकलं. कारण त्यावेळेला म्हणजे फार कमी लोक होते जे शिकलेले होते, ज्यांना विजन होतं, त्या विजनरी पैकी भगतसिंग होते. आणि त्यामुळं त्यांना अटक केली. आणि त्यानंतर त्यांचे वडील जे आहेत किशन सिंग यांनी 60,000 रुपये इंग्रजांना देऊन जमानत करून भगतसिंगाला परत सोडवलं. आता खरं म्हणजे भगतसिंगाला सोडवल्यानंतर विषय संपला का? अजिबात नाही. भगतसिंग पुन्हा क्रांतीच्या कार्यामध्ये सक्रिय झाले. आणि त्यावेळेला हे साधारणतः वर्ष असेल 1927, ज्यावेळेला ब्रिटिश सरकारनं भारतामध्ये सायमन कमिशन पाठवलं होतं. सायमन कमिशन त्यांचा उद्देश हा होता की भारतामध्ये जाऊन जी काही संसद आहे, म्हणजे आम्ही जेव्हा देश सोडू तर ते सोडत असताना या देशातल्या प्रत्येक घटकाला त्या संसदेमध्ये अधिकार मिळावा, म्हणून त्या देशामध्ये जे काही जाती, धर्म, वर्ग, प्रांत आहेत, भाषिक आहेत, त्या सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांची ती समिती होती, सायमन कमिटी होती. पण भारतामध्ये सायमन कमिशनला प्रचंड विरोध झाला आणि सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय माणूस नाही या कारणास्तव विरोध झाला. आणि मग हा विरोध भारतभर होता. त्यावेळेला लाहोरमध्ये स्कॉट नावाचे अधिकारी होते आणि त्या ठिकाणी लाला लजपत राय हे सायमन कमिशनला विरोध करणाऱ्यापैकी एक होते आणि ते प्रमुख होते. त्या ठिकाणी विरोध सुरू झाला. तर विरोध सुरू झाल्यानंतर त्या स्कॉट अधिकाऱ्यांना लक्षात आलं की लाला लजपत राय हे प्रमुख दिसतात. आणि मग त्यांनी इतर क्रांतिकारकांना त्यांनी मारलंच, त्रास दिलाच, छळ केलाच, पण भगतसिंग लाला लजपत रायवर त्यांनी नियम धरून त्यांना सर्वांनी घेरून प्रचंड मारलं, शारीरिक यातना दिल्या, अमानुष छळ केला. आणि मग त्यातच काही दिवसानंतर लाला लजपत रायचा मृत्यू झाला. आणि मग लाला लजपत सारख्या माणसाचा मृत्यू झाला ही गोष्ट साधी नव्हती. काही लोकांना हे चॅलेंज होतं, अरे एवढा मोठा नेता, बुद्धिमान नेता, क्रांतिकारक, ज्याला इंग्रज मारून टाकतात आणि तरीही आपण शंड माणसासारखी शांत बसतोय, ही गोष्ट अनेकांना पटली नाही. पण भगतसिंगांनी ते चॅलेंज स्वीकारलं की ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या इंग्रजांनी लाला लजपत रायचा खून केला, त्यांचा खून करणं गरजेचं आहे. म्हणजे खून का बदला खून हे धोरण स्वीकारून भगतसिंग आणि सरदारांनी त्या स्कॉट अधिकाऱ्याचा खून करायचं ठरवलं. आणि मग प्लॅन ठरला, त्यामध्ये राजगुरू होते. पण झालं असं की ज्या ऑफिसच्या बाहेर स्कॉट अधिकारी पडणार होते त्यांना मारायचं होतं, खून करायचं होता. पण त्याच्याऐवजी जॉन सँडर्स अधिकारी बाहेर पडला आणि त्याच्यावर राजगुरूंनी गोळी चालवली. भगतसिंगला कळलं की हा अधिकारी तो नाही,
पण आता गोळी चालली, मग याने देखील 2-3 गोळ्या चालवल्या आणि त्या सँडर्सचा खून केला आणि हा मेसेज दिला की तुम्ही आमच्यावर शारीरिक अत्याचार करू नका, तर शांत आम्ही देखील उत्तर देऊ. म्हणजे सशस्त्र क्रांती करण्यास आमची क्षमता आहे. मग झालं असं की त्या सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याचा खून केल्यानंतर अधिकारी खूप चिडले आणि मग खुनी कोण आहेत, क्रांतिकारक कोण आहेत, त्यांना पकडण्यासाठी सर्वत्र जहाल त्यांनी पसरवला. मग भगतसिंग फार चाणाक्ष व्यक्ती होते. त्यांनी काय करावं, खरं म्हणजे शीख व्यक्ती जे असतात त्यांना आपण पगडी असेल, दाढी असेल किंवा हा जो पेहराव आहे शिखांचा, तो भगतसिंगांनी थोड्या वेळाकरता धर्माचे तत्व बाजूला ठेवले. त्यांना कळलं देश महत्वाचा आहे. त्यांनी आपली शेविंग केली, केस कापले आणि त्यानंतर आपण जो पाहतो ना त्याचा पेहराव, गोल टोपी, मिशा वगैरे, हे हा पेहराव त्यानंतरचा आहे. आणि मग भगतसिंगांनी तो पेहराव केला, ते भूमिगत झाले आणि मग त्या ठिकाणाहून ते भूमिगत होऊन गेले कलकत्त्याला. कारण इंग्रज अधिकारी फार चिडले होते आणि ते नक्की पकडणार, पकडल्यानंतर फाशी, ते फाशीला भीत नव्हते. परंतु ज्या क्रांतिकारकांना व्हिजन आहे त्यांनी जगणं गरजेचं होतं, म्हणून ते कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रोफेसर जतीन दास नावाचे प्रोफेसर होते, ज्यांना बॉम्ब कसा बनवायचा हे माहित होतं. तो फॉर्म्युला त्यांना माहित होता. त्यांना जाऊन त्यांनी गळ घातली, त्यांना समजून सांगितलं की आपल्याला बॉम्ब बनवणं गरजेचं आहे. ते मनाला तयार नव्हते, पण याने सांगितलं आम्ही कोणाचा खून करणार नाही आहोत, आम्ही फक्त प्रतिकार करणार आहोत, आम्ही जसं उत्तर देणार आहोत. हे पटवून सांगितल्यानंतर जतीन दास तयार झाले आणि त्यांनी यांना बॉम्ब कसं बनायचं शिकवलं. आणि मग आता हे 27-28, आता हे साल आहे 1929. या दरम्यान काय झालं, दोन बिलं आले होते, जे बिलं मजुरांच्या आणि नागरिकांच्या विरोधी होते. इंग्रजांनी असे बिल आणले होते की या देशामध्ये कुणाला क्रांतीचा शब्दच बोलता येणार नाही किंवा मजुरांनी आमचा हक्क, कर्तव्य हे बोलायचंच नाही. असे हे 2 बिल होते, म्हणजे ट्रेड डिस्प्यूट बिल आणि एक नागरिकांचं, ते ज्याद्वारे त्यांना ते अधिकार मिळणार होते की भारतभर ते वाटेल त्याला अटक करू शकतील, मजुरांकडनं वाटेल ते काम करून घेऊ शकतील, आवाज उठवणार नाही. तर या बिलांच्या विरोधात भारतभर वातावरण निर्माण व्हावं यासाठी काही ना काही प्लॅन करणं गरजेचं होता. अन्यथा इंग्रज काय करतंय हे जनसामान्याला कळणारच नाही. म्हणून त्यांनी एक प्लॅन केला की त्यावेळेला सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट करायचा. आता खरं म्हणजे बॉम्ब ब्लास्ट करताना लोकांना मारणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर कोर्ट सुरू होतं. त्या कोर्टमध्ये म्हणजे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे दोघं सोबत होते. त्यांनी काय केलं, कोर्ट सुरू असताना अशी जागा पाहिली की ज्या जागेमध्ये कोणी माणूस नाही, फक्त खुर्ची आहे, रिकामी जागा पाहिली आणि त्या रिकामी जागेमध्ये त्यांनी बॉम्ब फेकले. सारा धुवा झाला. खरं म्हणजे त्या बॉम्ब मध्ये विषारी असं काहीच नव्हतं, कोणी मरेल असं काहीच नव्हतं, फक्त बॉम्ब ब्लास्ट करायचा होता, जेणेकरून त्या ठिकाणी जज, पत्रकार किंवा जे काही लोक अधिकारी आहेत त्यांना बॉम्ब ब्लास्ट झाले कळावं. आणि बॉम्ब ब्लास्ट भगतसिंगांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी केला. हे करून ते पळून नाही गेले, त्यांना पळत आलं असतं, कारण त्या कोर्टामध्ये सारा धुवा झालेला होता. पण हे पळाल्यासाठी नाही, त्यांना पळायचंच नव्हतं. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या कोर्टात देखील आम्ही बॉम्ब फोडू शकतो. आणि त्यांनी लगेच आपल्या हाती असणारे पॉम्पलेट जे आहेत ते फेकले आणि हातामध्ये पिस्तूल होते. आणि इंग्रज अधिकारी जेव्हा आले तेव्हा हे दोघेही शांत उभे होते, म्हणजे आम्हाला अरेस्ट करा, आमचं काय म्हणणं नाही, या ब्लास्टची जबाबदारी आम्ही घेतोय असं त्यांनी मान्य केलं आणि स्वतःला सरेंडर केलं. त्या पॉम्पलेट काय लिहिलं होतं की बहिऱ्यांना जागा करण्यासाठी, ऐकू येण्यासाठी असा धमाका होणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्रज लोक आमचं म्हणणं ऐकत नाहीत, त्यांनी ऐकावं म्हणून हा ब्लास्ट केला आहे. म्हणजे आम्हाला या कोर्टातल्या लोकांना मारायचं नाही, पण त्यांनी ऐकावं, आमचं म्हणणं काय आहे समजून घ्यावं साठी हा ब्लास्ट होता. मग त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर आता बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे त्या जेलमध्ये आहेत. त्याच वेळेला भगतसिंगाचे साथी सुखदेव आणि राजगुरू हे त्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं काम करत होते. तर त्याच्यावर छापे मारून इंग्रजांनी त्यांनाही देखील पकडलं.
त्यांनाही पकडलं आणि त्यांनाही लाहोरच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी भगतसिंगांना आणून ठेवलं तिचं त्यांनाही आणलं. आता हे साथीदार आपोआपच जवळ झाले आणि मग खरी क्रांती सुरू झाली. क्रांती या अर्थानं की भगतसिंगाचं जे प्लॅन होतं की एका झटक्यात अख्खा भारत आपलं म्हणणं ऐकेल, कारण त्यावेळेला काही रेडिओ शिवाय किंवा वृत्तपत्राशिवाय कोणतं काही माध्यम नव्हतं. मग आपलं म्हणणं लोकांना सांगायचं, कारण एकीकडं महात्मा गांधीच्या असहकार चळवळीत अनेक क्रांतिकारक नाराज झालेले होते, पण महात्मा गांधी की जय हे भारतभर चालायचं. त्याच्यासोबतच क्रांतिकारक म्हणून भगतसिंगाचे विचार तिथपर्यंत पोहोचले असतील तर माध्यम कोणतं होतं, त्यांनी हे माध्यम निवडलं. म्हणजे त्या कोर्टामध्ये बॉम्ब टाकला, अरेस्ट झाले आणि आता कोर्टामध्ये त्यांची पेशी सुरू झाली. पेशी सुरू झाली आणि तुमचं म्हणणं काय आहे हे इंग्रज ऐकू लागले. एक प्रसंग असा झाला की या सर्व क्रांतिकारकाच्या सोबतच भगतसिंगाचा एक साथीदार, ज्याला इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडलं, खूप टॉर्चर केलं, खूप त्रास दिला, अमानुष छळ केला आणि त्याला भगतसिंगाच्या विरुद्ध तू गवाही दे, तुला आम्ही सोडतो, असं काही आमिष दिलं आणि तो बिचारा नाविलाजानं तयार झाला. ज्या दिवशी कोर्टामध्ये ही केस चालली होती त्यावेळेला भगतसिंग त्यांचे साथीदार ते हजर होते आणि मग इंग्रजांनी या भगतसिंगाच्या साथीदाराला त्यांच्या विरुद्ध उभं केलं आणि सांगितलं की याचं बयान ऐका आणि तुम्ही ठरवा की भगतसिंग बॉम्ब बनवतो आहे किंवा यांचं प्लॅन जे आहे हे सरकार विरोधी आहे हे सिद्ध करून त्यांना फाशी द्यायची होती. पण हे करत असताना ती प्रोसिजर जी असते ती की हा यांचा साथीदार जेव्हा उभं राहिला की हो मी यांना ओळखतो, हा भगतसिंग आहे, हा सुखदेव आहे, हा राजगुरू आहे वगैरे, आणि गुन्हा सिद्ध करायचा होता, तर भगतसिंग फार चाणाक्ष, फार बुद्धिमान व्यक्ती, त्याने म्हटलं नाही नाही, हा जो पोरगा आहे हा आमचा कोण लागत नाही, मला ओळखत नाही, तर तुम्हाला असंच ओळखत नाही. मग ती बहस सुरू झाली. भगतसिंग म्हणाले जर तू आमचा साथीदार असशील, अरे आम्ही तर बॉम्ब बनवणारे माणसं, जर तू आमचा मित्र आहेस ना, तुला बॉम्ब बनवता येतो का? कुणाला हो नाही बनवता येत, कुणाला हो तुला जर बॉम्ब बनवता येतो ना तर सांग काय पद्धत बॉम्ब बनवायची. तो झाला सुरू की बॉम्ब बनवताना हे ऍसिड आणायचं, ते आणायचं, अमोनियम आणायचं, हे आणायचं, ते सर्व सांगू लागला. तो सांगत असताना भगतसिंग आणि त्याचे राजगुरू आणि सारे मित्रमंडळी त्यांनी सांगितलेली गोष्ट अमोनियम नायट्रेट जोरात, सल्फ्युरिक ऍसिड जोरात, ते सारे पदार्थ जे आहेत ते सारे ते सांगत होते आणि पत्रकारांना होते हे लिहा, हा खरं सांगतो कुठं सांगत होतं. त्याने सांगितली पूर्ण जी पद्धत आहे बॉम्ब बनवण्याची ती, आणि भगतसिंगांनी ती रिपीट केली आणि पत्रकारांनी ती लिहून घेतली. उद्याच्या पेपरला, भारतभरच्या पेपरमध्ये हेडलाईन्स की बॉम्ब कसा बनवतात हा फॉर्म्युला जो आहे तो सर्वत्र पसरला. आणि मग भगतसिंगाच्या कोर्टमध्ये हे जे झालं घडलं ते, त्यातून तो फॉर्म्युला जो आहे तो देशभर पसरला आणि इंग्रजांच्याच माध्यमातून भगतसिंगाचे विचार देशभर पसरले. आणि आता एकटा भगतसिंग किंवा राजगुरू सुखदेव हे जरी अटक असतील तरीही आता भारतामध्ये शेकडो क्रांतिकारक ज्यांना हे बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण आपोआप घरी मिळालं. म्हणजे आपला विचार ह्याच मार्गाने पोहोचवण्याचं शक्य होतं, म्हणून त्यांनी स्वतःला अटक करून घेतली आणि हा विचार भारतभर पसरवला. आता भारतामधला प्रत्येक मुलगा इन्कलाब जिंदाबाद, भगतसिंग की जय, राजगुरू की जय, सुखदेव की जय ही भाषा बोलू लागला. इंग्रजांना कळलं अरे आपण जर भगतसिंगाची साक्ष घेतली नसती तर हा विचार भारतात पसरला नसता. म्हणजे भगतसिंग फार डेंजर आहे. म्हणजे तो जो बॉम्ब ब्लास्ट झाला, असं बॉम्ब फेकला, त्या बॉम्बचा धमाका फक्त दिल्लीच नाही, लाहोरच नाही, तर लंडन पर्यंत पोहोचला आणि इंग्रज सरकार घाबरलं. त्यांना कळलं की हा जो तरुण आहे हा साधा तरुण नाही, हा फार विजनरी आहे, याची प्रत्येक कृती जी आहे ही फार विचारपूर्वक आहे, हा फार अभ्यासू आहे, हा फार टॅलेंटेड आहे आणि त्यामुळं आपण याला हलक्यात घेऊ नये. हा जर अशाच कृती करत राहिला तर देश पटेल आणि आपली सत्ता ताबडतोब हे सारे उलथवून लावतील. आणि त्यामुळं या केसकडं ते फार बारकाईने लक्ष देऊ लागले. आणि हे 1929 ची गोष्ट आहे. त्यानंतर 2 वर्षेपर्यंत भगतसिंग त्या जेलमध्ये राहिले, परंतु जेलमध्ये राहत असताना त्यांची प्रत्येक कृती ही भारताला कशी उद्देशून होईल हा त्यांचा प्रयत्न होता. त्या जेलमध्ये असताना जे इंग्रजांचे काही कैदी होते किंवा भारतातले काही चोर उचक्के असेही होते, हे म्हणायचे आम्ही चोर उचक्के नाही आहोत, आम्ही क्रांतिकारक आहोत, आम्ही
या देशाच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढणारे क्रांतिकारक आहोत. त्यामुळं जेलमध्ये आम्हाला वागणूक ही राजकीय कायद्याप्रमाणे मिळाली पाहिजे. आम्ही काय गुलाम आहोत का? आणि मग हे प्रश्न विचारत असताना त्यांनी काय केलं, इंग्रज ऐकत नव्हते. ऐकत नसल्यामुळे त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी अमरण असं उपोषण सुरू केलं. फक्त पाणी प्यायचं, जेवायचं नाही. भगतसिंगाच्या या विचाराला अनुसरून त्या जेलमध्ये जे काही तरुण होते त्या सर्वांनीच जेवण सोडलं. आता जेवण सोडल्यानंतर इंग्रजांना वाटलं काय 2-4 सोडतील, इतकं सोपं आहे काय. पण 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, महिना गेला, 1.5 महिना गेला, 2 महिने गेले, पण हे तरुण पाण्याशिवाय काहीच घेत नव्हते. इंग्रजांना कळलं, लंडनहून त्यांना आदेश आला की तरुण साधे नाही आहेत, यांना हलक्यात घेऊ नका, यांचं मरणोपोषण होऊ देऊ नका, यांना काहीही करा, यांना अन्न खायला द्या, जबरदस्ती करा, नळ्या टाका तोंडामध्ये, त्यात दूध होता, काही करा, पण यांना मरू देऊ नका. हे जर मेले तर भारत पेटेल. आणि त्यामुळं त्या जेलमध्ये ज्या बॅरकमध्ये राहायचे त्या ठिकाणी छळ तर खूप व्हायचाच, पोटात अन्नाचा कण नाही. पण ह्या बातम्या ज्या आहेत ना की भगतसिंगांना अन्नत्याग केला, ही बातमी जेव्हा पेपरला यायची तर भारतभराचे तरुण नाही आम्ही पण अन्नत्याग करणार. भगतसिंगांनी इन्कलाब म्हटलं तर इन्कलाबचा आवाज हा भारतभर पसरू लागला, लंडन पर्यंत जाऊ लागला. आणि त्यामुळं भगतसिंगांना इंग्रजांनी हलक्यात नाही घेतलं. त्यांना कळत नाही हा तरुण आणि सज्जदार साधे सोपे नाहीत. अनेक वेळेला तोंडात नळ्या टाकून त्यांनी दूध टाकण्याचा प्रयत्न केला, पण नाही, या तरुणांनी म्हणजे श्वास बंद करून आम्ही मेलोच चालेल, कारण मरण हे फार सौभाग्य असणार आहे हे असं जगण्यापेक्षा. आणि मग इंग्रजांच्या या जोर जबरदस्तीला देखील ते मानले नाहीत. एके दिवशी काय झालं, त्या जेलमध्ये त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणीच दिलं नाही. आणि पाण्या वाचून मग त्या जेलमध्ये बाकी तर काहीच नाही, पोटात अन्नाचं करणं नाही, पाणी पण नाही. मग पाणी 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 करून जेव्हा यातला एक मित्र मरतो की काय असं वाटलं, तेव्हा याने जोरजोरात आवाज दिला पाणी 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 म्हणून. मग तेव्हा त्यांनी पाणी आणलं. पाणी काय आणलं असेल, एक माठ भरून आणला, त्या माठामध्ये दूध आणलं, म्हणजे हे पाणी म्हणून दूध पितील आणि मग यांच्या शरीरामध्ये तरतरी येईल, ऊर्जा येईल. पण जेव्हा त्या तरुणांनी, जो तरुण गळा कोरडा पडला म्हणून पाणी मागत होता, त्याला दूध दिलं, त्याने तो जो माठ आहे तो फेकून दिला, पण पाणी नाही पिलं. त्या दिवशी बिना पाण्याचेच ते राहिले. इंग्रज अधिकारी काय करायचे, त्याच्या बॅरेक समोर अतिशय स्वादिष्ट अन्न, गोड पदार्थ, चांगले पदार्थ आणून ठेवायचे, जेणेकरून यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि काही जण आपलं उपोषण सोडतील. परंतु क्रांतिकारक होते, विचाराने भारलेले होते, देशप्रेमाने भारलेले होते ते. आता खरं म्हणजे आपण पाहतोय आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये 1, 2, 3 दिवस जर अन्न नाही मिळालं तर माणूस काय करीत नाही, माणूस काहीही करायला तयार होतो, खोटं बोलतो, नीतिमत्ता सोडतो, खून करायला तयार होतो. या ठिकाणी 63 दिवस झाले तरी देखील हे तरुण मागे हटायला तयार नाही. हे काय आहे, हा क्रांतीचा, देशप्रेमाचा जज्बा आहे जो यांना जिवंत ठेवतोय. पण कुठेही कॉम्प्रोमाइज करायची नाही, कुठेही अन्न सेवन करायचं नाही, आपण मेलोच चालेल, परंतु देशाला आझाद करूनच मरायचं हे स्वप्न एवढाच घेऊन जगलेले हे तरुण होते. त्यामुळं 63 दिवसापर्यंत यांनी अन्न सेवन केलं नाही, परंतु 63व्या दिवशी प्रोफेसर जतीन दास यांना शेवटची घरघर लागली आणि नाविलाज असतो, म्हणजे हे हतबल झालेच. कारण एकीकडे टॉर्चर, अन्न नाही, पण इच्छाशक्ती आणखी असल्यामुळं जगत होते. 63व्या दिवशी जतीन दास यांचा मृत्यू झाला आणि मग काँग्रेसनं देखील त्यांच्या अधिवेशनात ठराव घेतला की तुम्ही अन्न सेवन करा. आणि म्हणून मग त्या दिवशी यांनी अन्न त्याग थांबवला. परंतु भगतसिंगांनी 116 दिवस पर्यंत अन्न ग्रहण केलेलं नव्हतं. म्हणजे हा जो क्रांतीचा जज्बा आहे तो एक कसा आपण कल्पना करू शकतो. 116 दिवस पर्यंत अन्न घ्यायचं नाही, तरी देखील तीच ऊर्जा, तोच उत्साह आणि तीच क्रांतीची बीज कायम होण्याचा जो काही एक मानस, तो कसा असेल. आणि भगतसिंग जे आहेत त्यांना हे माहित होतं आपलं मरण हे काही म्हणजे फार महत्वाचं नाही, पण हे इंग्रजांना, देशाला हे फार महत्वाचं यासाठी आहे की इंग्रज आपल्याला घाबरतात, देश आपल्या बोलण्याकडे लक्ष देतोय आणि आपली प्रत्येक ऍक्शन ही सर्व अर्थाने भारतीय लोकांना प्रेरणादायी आहे. आणि त्यामुळं आपण मागे जर हटलोत तर
आपण भिलो की काय हा तरुणामध्ये मेसेज जाईल. म्हणून भगतसिंग 116 दिवसापर्यंत बिना अन्नाचे राहिले.